मनोज जरांगेंचं आता मिशन विधानसभा इतके आमदार निवडून आणण्याचा निर्धार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आपलं 5 दिवसांचं उपोषण स्थगित करून राजकीय आखाड्यात उतरण्याची घोषणा केली आहे। अंतरवालीतून जरांगे पाटलांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय। विधानसभेत 30 ते 40 आमदार पाठवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला। जरांगे पाटलांनी विधानसभा रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलं असणार हे नक्की आहे, कारण लोकसभेत सत्ताधारी भाजपला मराठा आंदोलनाचा फटका बसल्याचं दिसून आलं। मनोज जरांगे पाटलांचं ठरलं। जरांगे पाटील यांचा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केलाय। 40 आमदार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केलाय। विधानसभेला जरांगे किती उमेदवार देणार? जरांगे पाटील यांनी कोणत्या मतदारसंघाची चाचपणी केली आहे? लोकसभेला मराठवाड्यात चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला राज्यभरात चालेल का? जरांगेंच्या मिशन विधानसभेचा फटका कुणाला बसेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। मिशन विधानसभेची घोषणा करताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा तिखट शब्दात निशाणा साधलाय, तर भाजपनेही जरांगेंवर जोरदार पलटवार केला। देवेंद्र फडणवीस कायमचे राजकारणातून संपले पाहिजेत अशी भावना मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली। त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का, असा सवाल प्रसाद लाड यांनी केलाय।